तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया सुकी अशी भरली वांगी. किती मस्त चमचमीत दिसत आहे. तर चला बनवूया. इथे शेंगदाण्याचं कूट घेतले, त्याच्यात हिंग, हळद टाकायची आहे, लाल मिर्च पावडर टाकायची, त्याच्यानंतर काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आता 1 चमचा तेल टाकल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही अशी पेस्ट तयार करून घ्यायचा मसाला. आता जेव्हा आपल्याला बनवायचं तेव्हा वांगीमध्ये 4 काप करून घ्यायचे अशा प्रकारे, आणि त्याच्यात किडे वगैरे आहे का ते चेक करून त्याच्यानंतर हा मसाला असा फिल करायचा आहे. त्याच्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यावर याच्यात मोहरी टाकायची, तळल्यानंतर जिरं, बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे, चांगल्या प्रकारे याला तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी वांगी आपण भरली ती याच्यात सोडायची आणि खालीवर परतून घ्यायची आहे तेलामध्ये. असं ताट झाकून 2-3 वेळा झाकून हे करायचं. थोडंसं वरनं पाण्याचा चिटका द्यायचा आहे. जास्त पाणी टाकू नका. जर सुकी बनवायची असेल आणि जर पातळ करायची असेल तर पाणी जास्त वापरा. तर 2-4 वेळा हे शिजवून घ्या. कम से कम 15 मिनिट अशी प्रोसेस करायची. त्याच्यानंतर थोडीशी साखर टाका. आपली सुकी भरली वांगी रेडी आहे. तुम्ही पाणी टाकून पातळही करू शकता.